मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ही एका विशिष्ट शैलीने बांधलेली आहेत आणि ती शैली म्हणजे हेमाडपंथी शैली. हेमाद्री पंडित, जे हेमाडपंत या नावाने अधिक लोकप्रिय आहेत, हे 13व्या शतकातील यादव साम्राज्याचे विद्वान पंतप्रधान होते. हेमाडपंथी मंदिरे ही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आणि प्रगत स्थापत्यशास्त्राची साक्ष देतात आणि हेमाडपंथी ही शैली हेमाडपंत यांनीच उदयास आणली. या शैलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दगडांना जोडण्यासाठी चुना, सिमेंट किंवा मातीचा वापर केला जात नाही. त्याऐवजी दगडांनाच खाचा पाडून ते एकमेकांमध्ये पक्के बसवले जातात. या मंदिरांचा पाया आणि बाह्य भिंती अनेकदा तारकाकृती असतात आणि यामुळेच मंदिराच्या बाह्य भिंतीवर प्रकाश आणि सावलीचा सुंदर खेळ पाहावयाला मिळतो. ही मंदिरे प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर मिळणाऱ्या कडक काळ्या पाषाणात बांधलेली आहेत, ज्यामुळे ती आजही भक्कम स्थितीमध्ये आहेत. मंदिराच्या खांबावर आणि छतावर पौराणिक कथा, यक्ष, गंधर्व आणि देवदेवतांची सुंदर शिल्पे कोरलेली असतात. या अचूक रचनेमुळेच ही मंदिरे 700 वर्षानंतरही ऊन, वारा आणि मुघली आक्रमण झेलत आजही भक्कम स्थितीमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, आज या हेमाडपंथी स्थापत्य शैलीबद्दलची फॅक्ट जाणून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय अँड सी यू.